गुड मॉर्निंग सुझॅन. गुड. ती कुठे गेली? सुझॅन, ए सकाळ सकाळ पण शॉपिंगला गेली की काय सांगता येत नाही हिचा. दुकानदाराला बंद असलेलं दुकान सुद्धा उघडायला लावून शॉपिंग करेल. ए सुझॅन, सुझॅन, अरे यार, ए सुझॅन, ए कुठे गेली यार ही सकाळी? आली वाटतं. सुझॅन, काय तुम्ही कोण? हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे होता. मी घरमालक आहे या घराचा. अजून खोली कशी खाली केली नाही? घर कसं खाली केलं नाही म्हणजे? आम्ही कशाला? हा सॉरी, नाही नाही, तुम्हाला एकदम मला बघून कळलं नसेल. ती सुझॅन आहे ना, इथे सुझॅन मॅडम राहतात, त्या रेंट भरतात ना या घराचं. काल सुझॅन मॅडम स्वतः येऊन सांगून गेल्यात रूम खाली करते आणि राहिलेले पैसे पण देऊन गेलेत. काय बोलताय तुम्ही? सुझॅन का अशी वागेल? म्हणजे मला काही कळवलं नाही तिने, मला काही सांगितलं नाही. रूम सोडते. एक मिनिट, मी सुझॅनला फोन करतो. ती आता घरात नाहीये. मी एकदा विचारून घेतो जरा, मला 5 मिनिटं द्या. कसं करेल? आपके द्वारा डायल किया गया नंबर उपयोग में नहीं है. कृपया डायल किए गए नंबर की जांच करें. तिचा फोन नाही लागत आहे. अजून एकदा मी फोन करतो, ट्राय करतो मी. आपके द्वारा डायल. हो साहेब, नका उगाच माझा टाइम वेस्ट करू. दुसरा भाडेकरू येतोय घर बघायला. आत्ताच्या आत्ता पैसे द्या, नाही तर घर खाली करा. एक मिनिट, अशा अरेरावीच्या भाषेत बोलू नका माझ्याशी. मी देतो ना पैसे, देतो तुमचे. 1 मिनिट, या महिन्याचे पैसे देतो तुम्हाला. कधी सुझॅन पण ना, किती आहे, काय आहे रेंट या महिन्याचं? माझ्याकडे पैसे, माझं कार्ड. एक मिनिट, मी बघतो. सगळं खाली, माझी गाडीची चावी. अहो साहेब, तुम्हाला चुना लावून पळून गेली ती. हो काय बोलताय तुम्ही? अहो उगाच साहेब माझा टाइम वेस्ट करू नका. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, मला कळत नाहीये सुझॅन मी एकदम माझ्याशी असं का वागली. पण मला 2 दिवसाची मुदत द्या ना, मी काहीतरी पैशाची अरेंजमेंट करतो. पण आता मी हे घर नाही सोडू शकत. मी देतो. हे बघा साहेब, ती सुझॅन महाडांबीस पोरगी आहे. लुटलंय तुम्हाला तिने. तुम्ही रस्त्यावर आलाय आणि अशा फटक्या माणसाला माझ्या घरात जागा नाहीये. ऐका ना, ऐका ना, माझ्याकडे घर नाही साहेब. थोडी तरी दया दाखवा साहेब. अहो मला 2 दिवस. सुझॅन कसली नालायक निघालीस ग तू. कधी भेटलीस नाही, यापुढे सोडणार नाही मी तुला. पण आता काय करू मी? सगळं घेऊन गेली ही सुझॅन. शुभ्रा. हा, वेळेवर खाईन, डबा सगळा संपवीन आणि तब्येतीची काळजी घेईन. करेक्ट. करेक्ट. ए आई, तू आजीची कॉपी केटस ना? लबाड मुलगा. चला आता निघूया. अरे हो, पण तुम्ही जाणार कसे? आज ड्रायव्हर आलेला नाहीये. का आला नाही? पण ड्रायव्हर काही सांगितलं नाही त्यांनी मला फोन करून कळवलं होतं त्याची तब्येत ठीक नाही म्हणून. आणि मलाही नेमकं ना लगेचच एका महत्त्वाच्या कामासाठी जायचंय, नाही तर मी आलो असतो तुला सोडायला. ठीक आहे बाबा, आम्ही रिक्षाने जातो. अगं रिक्षाने कशाला जातेस? तू जा ना गाडी घेऊन. किती छान गाडी चालवायचीस तू. हो, मला ड्रायव्हिंग यायचं आधी, पण बऱ्याच दिवसात चालवली नाहीये गाडी, त्यामुळे आता सवय गेलीये माझी. अगं होईल सवय. हे बघ, काही गोष्टी कशा असतात, एकदा माणूस शिकला ना की आयुष्यात कधीही ते विसरत नाही. तसं ड्रायव्हिंगचं आहे. येईल तुला, जा. आई, माझ्या खूप फ्रेंड्सच्या मॉम त्यांना गाडीने ड्रॉप करतात. तू पण ने ना मला गाडीत. माझ्या सगळ्या फ्रेंड्सला सांगेन की माझी आई खूप छान कार चालवते. बर, ठीक आहे. कधीतरी सुरुवात करायलाच हवी होती, तर आज करते. ये होई ना बा, मी आता तुला गाडीची किल्ली आणून देतो. अगं मस्त गाडी चालवता येते तुला, काही काळजी करू नकोस. हे घे.
थँक्यू. आणि हे बघ, ही किल्ली नुसती गाडीची नाहीये, तर तुझ्या कॉन्फिडन्सची आहे. आता गाडी चालवताना असा विचार कर की त्या गाडीचं स्टेअरिंग तुझ्या हातात नाहीये, तर तुझ्या हातात तुझ्या आयुष्याचं स्टेअरिंग आहे आणि त्याचे सगळे कंट्रोल्स तुझ्याकडे आहेत. कोणी कितीही काही बोललं, काहीही केलं तरी तुझा कॉन्फिडन्स लूज होऊ देऊ नकोस. एकदा का तुला गाडी चालवता आली ना की तुझा कॉन्फिडन्स तर वाढेलच, पण इतरांवर अवलंबून राहायची तुझी सवय सुटेल. ऑल द बेस्ट. थँक्यू आई. बाबा थँक्यू. निघायचं? हो. चला. सांभाळू ना. हो. नका काळजी करू. अनुराग, चल येतो. तू तशी बरी झालीच आहेस, पण तरी पण काळजी घ्यायची. गोळ्या औषधं वेळेवर घ्यायची, आराम प्रॉपर करायचा. अनुराग, सॉरी. काल जे घडलं ते सॉरी म्हणजे आजी तू मला सॉरी म्हणू नकोस, कारण तू सॉरी म्हणण्याची गरज नाहीये. उलट मी तुला सॉरी म्हटलं पाहिजे. मी रागाच्या भरात तुला काल बरंच काही बोललो. एक्स्ट्रीमली सॉरी. तुझं हे तू चांगलं आहे मला कळतंय. तुला मला खुश बघायचंय म्हणून तू हे सगळं करत होतीस हेही मला कळलंय. पण शुभ्राला त्रास झाला तर त्याचा त्रास मला होतो. त्यामुळे मी ठरवलंय आजी, तिच्या आसपास पण नाही राहायचं, दिसायचं पण नाही तिला. तिच्या आयुष्यात जर तिला मी नको असेल ना तर यापुढे तसंच होईल. अनुराग, तू खूप चांगला मुलगा आहेस, खूप समजूतदार आहेस. मी ठरवलंय मी आता माझ्या वस्तीत जाऊन राहणार आहे. इथे राहिलो ना तर परत मग शुभ्र आणि मी समोरासमोर येणार आणि मग परत सगळा त्रास, सगळ्यांनाच त्रास त्याचा. जाऊन राहतो मी तिकडे, तेच बरं असेल. येतो. अनुराग, पण तू इथे माझ्या सोबत असलास की मला बरं वाटतं. मलाही खूप बरं वाटतं. पण थांबवू नकोस आता. पण माझं पूर्ण लक्ष असणार आहे तुझ्यावर. बारीक लक्ष असणार आहे. एक केअरटेकर पण अपॉइंट करून ठेवली आहे मी. ती तुझी प्रॉपर काळजी घेईल. खाणं पिणं, गोळ्या औषधं, तू आराम करते की नाही, सगळ्यावर तिचं लक्ष असेल. आणि काळजी करू नकोस. काही जरी वाटलं तर मला एक फोन कर, मी ताबडतोब हजर होईल. ठीक आहे अनुराग, तुला जर का इतकाच त्रास होत असेल तर मी नाही थांबवणार तुला. सो मी तुझ्यासाठी फास्ट केलाय आणि तसंही सो तू शुभ्राला सोडून देशील ना, तेव्हा आपणच लाईफ लॉंग सोबत असणार. इतका कसा रे तू बदलला सोहम? ज्या सोहमवर मी जीवापाड प्रेम केलं तू कधीच नसता वागला असा. असं काय करतोयस तो? मी तुला खूप मिस केलं. मी नाही राहू शकत आता तुझ्याशिवाय. मग मला एकच गोष्ट सांगू, आपल्या इतक्या वर्षाच्या संसारात एकदाही तू माझ्यावर मनापासून प्रेमच केलं नाहीयेस. त्या दिवशी ओरडून ओरडून विचारत होतीस ना मला, माझं तुझ्यावर प्रेम आहे का? माझं तुझ्यावर प्रेम नाही. शुभ्रा, मी खरंच चुकलो मी. 1000 वेळा सांगत होतीस तू सुजानच्या दादाला लागू नको, पण नाही, चुकलोय. कॉफी ना जास्त छान झाली आहे. काय केलंय तुम्ही नक्की? नाही, कॉफी मी नेहमीसारखीच केली आहे, पण आज तुला ती मस्त वेगळी वेगळी लागते आणि कारणही मला माहिती आहे. हो का? मग सांगा का मला कॉफी जास्त छान लागते? अरे आज तुझी लेक किती वर्षांनी ड्रायव्हिंग करते ना, म्हणून. खरे, हा शुभ्रा स्वतः गाडी घेऊन जाते बघून मला इतका आनंद झालाय ना.
मला एकदम पूर्वीची शुभ्रा आठवतीये. कशी जोरात गाडी चालवायची, तिला सांगावं लागायचं बाई जरा हळू चालव. हळूहळू का होईना पण शुभ्रामध्ये हे पॉझिटिव्ह चेंजेस होत आहेत ना. माझी खात्री आहे सगळं छान होणार आहे लवकरच. फोन कोणाचा वाजतोय? माझा नाहीये. हो, ही शुभ्राच्या फोनची रिंग आहे मला वाटतं. कुठे? अरे ही फोन विसरून गेली वाटतं ग. सोहम फोन करतोय तिला. घे फोन घे, स्पीकरवर टाक. हॅलो शुभ्रा, शुभ्रा प्लीज प्लीज मला माफ कर शुभ्रा. मी खरंच खूप चूक केली, मोठी चूक केली. मी मनापासून माफी मागतो तुझी. मला तुझी किंमत कळली नाहीये शुभ्रा. रस्त्यावर आलोय ग मी, खरंच रस्त्यावर आलोय. या सुझॅनने फसवलंय मला. मला तू सांगत होती सुझॅनच्या नादाला लागू नको, पण मला अक्कल नव्हती. मी नाही ऐकलं तुझं. प्लीज मला माफ कर. एकदा मला मदतीची गरज आहे तुझी. तू कुठे आहेस सोहम? मॅडम सॉरी, शुभ्रा 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 घरात नाहीये. तू कुठे आहेस आत्ता? मी तुला भेटायला येते. ते सुझॅनच्या घराजवळ आहे मॅडम. मला घरमालकाने हाकलून दिलं घरात. मला कुठे जायचं काय करायचं काहीच कळत नाही. मी रस्त्यावर आलो मॅडम. मला मदतीची गरज आहे. मला शुभ्राची गरज आहे. प्लीज सोहम आत्ता जिथे तू आहेस ना तिथेच थांब. मी तुला भेटायला येते. काय झालं आई? गाडी स्टार्ट नाही होत. परत ट्राय कर. आयुडी लवकर कर, नाही तर मला स्कूल मध्ये जायला लेट होईल. जर लेट झाला तर टीचर मला खूप ओरडतील ग. हो रे बाळा, मी खरंच ट्राय करते. आपण एक काम करायचं का? आपण आजोना फोन करूया का? म्हणजे ते एखाद्या मेकॅनिक पाठवतील. प्लीज माझा जरा फोन आण ना बाळा. ओके. अगं आई, ह्याच्यात तर मोबाईलच नाहीये. अरे देवा, मी फोन घरीच विसरले रे बाळा. आणि नेमकं इथे आजूबाजूला कुठे गॅरेज पण दिसत नाहीये. आता मी स्वतः ट्राय करते. ही बॅग ठेवून ये जा. हा, स्वतः ट्राय कर. हो बाळा, मला जमतंय तेवढं करतेय मी. फ्रेंड, इकडे ये ना. शुभम मी जरा घाईत आहे, मी येतो. हा, आपण नंतर भेटू बाळा. ए फ्रेंड, आमची हेल्प कर ना. काय झालं? आमची गाडी बंद पडली आहे. शुभम अरे आई सगळं करू शकते. ती गाडी पण दुरुस्त करू शकते. तिला सगळं जमेल. ती प्रयत्न करेल ना, सगळं होईल. अनुराग प्लीज मदत कर ना. मला खरंच जमत नाही अरे. फक्त गाडी चालवणं महत्वाचं नाहीये, संबंधित सगळी कामं जमायला हवी. आता शिकून घ्यायला हवी. शिकीन मी. प्लीज आता मदत कर ना. गाडी चालू होत नाहीये का? सेल लागत नाहीये? नाही, मगाशी झाली, आता होत नाहीये. म्हणजे गाडी बंद पडली आणि परत सुरू होत नाही, बरोबर ना? मग सेल मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार. ओके,
गाडीचा कुठलाही प्रॉब्लेम झाला की आधी बॅटरी चेक करायची असते. बरं. तुम्ही पुढे उघडलं का हे? हो. अच्छा, बॅटरी बघा, ही इथे बॅटरी असते. ओके. आणि कॅप दिसते बॅटरीवरची, इथलं कनेक्शन लूज असलं पाहिजे. आता आपण चेक करूया. ही कॅप काढायची अशी. हा स्क्रू दिसतोय? हा. आता बघूया हा लूज आहे का. लूज आहे हा स्क्रू. ओके. पाना आहे का? बरं. असू दे, मी काढतो. पाठीमागे असतो तो, स्टेफनेच्या खाली गाडीत डिक्कीत. हा पाना स्क्रू टाईट करूया. ओके. द्या मी करते. हे हे फिरत नाहीये. झालंय ते टाईट. ओके. घे बबडू, नेऊन ठेव. बबडू, बाप गाडीत बस, मी आले. हा हा. स्टार्ट करून बघते. झाली स्टार्ट. येस. थांब, मी आले. थँक्यू. मला काहीच जमत नव्हतं आणि नेमका मी फोन आज घरी विसरले, त्यामुळे मला मेकॅनिकला पण फोन करता येत नव्हता. खरंच थँक्यू. थँक्यू म्हणण्याची गरज नाहीये. जर काही करायचंच आहे या बदल्यात तर फक्त माझ्या भावना समजून घे, इतकंच फक्त माझं म्हणणं असेल. आय थिंक मी रॉंग रिसीव्ह झालोय. तू इंडिपेंडेंट आहेस. तू स्वतः तुझी काळजी घेऊ शकतेस, बबडूला वाढवू शकतेस, घर सांभाळू शकतेस, बिझनेस सांभाळू शकतेस, याबद्दल शंकाच नाही. पण त्याचा आणि प्रेमाचा काय संबंध आहे? माझ्या भावना खऱ्या आहेत, माझं प्रेम आहे, तेच मी कन्वे केलं होतं. पण त्याचा अर्थ असा घेतला गेला की मला तुला आधार द्यायचा आहे, तुझा एकटीचा प्रवास मला बघवत नाही, हे असं काही नाहीये. त्यामुळे थँक्यू न म्हणता फक्त माझ्या भावना समजून घ्यायचा प्रयत्न कर. तेही वाटलं तर. सो मी ही मदत केली तर ती कोणीही केली असती. त्यासाठी उगाच थँक्यू वगैरे म्हणण्याची गरज नाहीये. फक्त काळजी घे, स्वतःची सुद्धा आणि शुभमची सुद्धा. कारण इंडिपेंडेंट वुमन तू आहेसच, पण तुला एकटं राहायचंय, एकटीने प्रवास करायचा आहे. सोबत शुभम आहे. जबाबदारी वाढते. बाय.